हॅलो मुलांनो, मी प्रोफेसर स्नेहा संगा फ्रॉम SPM पॉलिटेक्निक कॉलेज। आज आपण बीट नंबर 4.3 मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर काय आहे ह्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत। हीट ट्रान्सफर हे दोन शब्द आहेत, एक आहे हीट आणि दुसरा आहे ट्रान्सफर। अगोदर आपण हीट म्हणजे काय ते बघू। हीट इट इज अ टाइप ऑफ एनर्जी ट्रान्सफर बिकॉज ऑफ टेम्परेचर डिफरन्स। तर हीट काय आहे? हीट एका प्रकारचं एनर्जी आहे। आपल्याला माहिती आहे की पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी हे सगळे एनर्जीचे टाइप्स आहेत। इकडे हीट पण एक प्रकारचा एनर्जी आहे। मग इथे हीट ट्रान्सफर कसं होतो? बिकॉज ऑफ टेम्परेचर डिफरन्स। जेव्हा आपण टेम्परेचर डिफरन्स इथे आढळतो तेव्हा हीट ट्रान्सफर होतो। समजा दोन बॉडी सेम टेम्परेचरमध्ये असेल तर तिथं हीट ट्रान्सफर होत नाही। तर हीट एका प्रकारचा एनर्जी आहे, तो कधी ट्रान्सफर होतो? बिकॉज ऑफ टेम्परेचर डिफरन्समुळे। ट्रान्सफरचं मीनिंग काय आहे? ट्रान्सफर म्हणजे एका जागून दुसरीकडे जाणे, म्हणजेच हीट एनर्जी मूव फ्रॉम वन पॉईंट टू दी अनदर पॉईंट ऑर वन प्लेस टू दी अनदर प्लेस, एका जागून दुसऱ्या जागेकडे जाणे। तर इथे काही एक्झाम्पल दाखवलेले आहेत। समजा इथं वरती आपण हॉट कॉफी आणून ठेवलो आणि हा कॉफी 80 डिग्री सेल्सिअस एवढा आहे। समजा ह्याचा टेम्परेचर 80 डिग्री सेल्सिअस एवढा आहे आणि रूम टेम्परेचर हे 30 डिग्री सेल्सिअस एवढा असेल, तर इथं काय होईल? इथं टेम्परेचर डिफरन्स होईल। तर इथे कॉफी हायर टेम्परेचरमध्ये आहे आणि ॲटमॉस्फिअर हे लोअर टेम्परेचरमध्ये आहे। मग इथं टेम्परेचर डिफरन्स असल्यामुळे इथं हीट ट्रान्सफर प्रोसेस होतो। आता हे प्रोसेस पण कसं होतो? हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर। इथं हाय टेम्परेचरला काय आहे? कॉफी। हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचरकडे जातो। जर का मी हे कॉफी 15 मिनिटांनी नंतर किंवा अर्धा तासानंतर चेक केले तर आपल्याला कॉफीचा डिग्री सेल्सिअस हा खूप कमी झालेला दिसतो। आणि समजा एका अर्धा तासानंतर चेक केलं तर त्याचा डिग्री सेल्सिअस खूपच कमी होईल। जसं टाईम पास होत जातो तसं त्याचं टेम्परेचर ड्रॉप होत जातो। जेव्हा हे ॲटमॉस्फेरिक टेम्परेचरला येईल, म्हणजे 30 डिग्री सेल्सिअस येईल, तर तेव्हा टेम्परेचर डिफरन्स हे 0 असेल। आणि जेव्हा 0 टेम्परेचर डिफरन्स असतो तर तेव्हा तिथे हीट ट्रान्सफर होत नाही। मग हीट ट्रान्सफर कधी होतो? टेम्परेचर डिफरन्स जिथे असतो तेव्हाच तिथं हीट ट्रान्सफर होतो। इथं आपण ॲनिमेशन पाहू शकतो की कपमधून हीट ट्रान्सफर होत आहे। म्हणजेच काय? हीट लूज करेल ॲटमॉस्फिअरमध्ये, मग हळूहळू ह्याचं टेम्परेचर डिग्री सेल्सिअस हा कमी होत जातो। आणि हीट ट्रान्सफर कसं होतं? हीट ट्रान्सफर हे हायर टेम्परेचरपासून ते लोअर टेम्परेचरकडे जात असतो। मग आता मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर काय आहेत? मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर हे 3 टाईपचे आहेत, एक कंडक्शन, दुसरा कन्व्हेक्शन आणि तिसरा रेडिएशन। मग आता आपण ह्याचे तिन्हीचे डेफिनेशन्स आणि त्याचे एक्झाम्पल बघूयात। इकडे एक एक्झाम्पल आहे, ह्याच्यामध्ये 3 मोड दाखवलेले आहेत। इकडे आहे हीट सोर्स आणि इथून हीट ट्रान्सफर होत आहे ड्यू टू दी कंडक्शन, आणि इकडच्या साईडला कन्व्हेक्शनमुळे हीट ट्रान्सफर होत आहे आणि इकडच्या साईडला रेडिएशनमुळे हीट ट्रान्सफर होत आहे। तर अगोदर आपण कंडक्शन म्हणजे काय, कन्व्हेक्शन म्हणजे काय आणि रेडिएशन म्हणजे काय ते पाहणार आहोत। त्याच्यानंतर ह्या फिगरबद्दल डिस्कस करणार आहोत। मग अगोदर आपण कंडक्शनचं डेफिनेशन काय आहे ते बघूया। कंडक्शन इज अ मोड ऑफ हीट ट्रान्सफर इन विच हीट ट्रान्सफर विदाउट ॲक्च्युअल मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स। तर इकडे मॉलिक्युलर मुवमेंट नाही आणि मॉलिक्युल्स कॅन व्हायब्रेट अबाउट देअर मीन पोझिशन। तर इकडे आपल्याला व्हायब्रेशनचा मीनिंग काय आहे ते समजून घ्यावं लागेल, तसेच मुवमेंटचा मीनिंग काय आहे ते पण बघावं लागेल। कंडक्शनमध्ये काय होतो? हीट ट्रान्सफर होतो विदाउट मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स। जेव्हा आपण कुठल्याही सॉलिड पार्टला बघायला गेलो तर जेव्हा आपण त्याला मायक्रोस्कोपिक लेवलला बघायला जातो, आपण मायक्रोस्कोपिक लेवलला गेल्यावरच आपल्याला मॉलिक्युल्स दिसतात। मग इथे हीट ट्रान्सफर होत आहे विदाउट मॉलिक्युलर मुवमेंट, म्हणजे मॉलिक्युल्स इथं मूव्ह होत नाही। हे कधी पॉसिबल आहे? हे सॉलिड स्टेटमध्ये असताना पॉसिबल आहे। तर ह्या सॉलिड स्टेटमध्ये जो हीट ट्रान्सफर होतो त्यालाच कंडक्शन असं म्हणतात। समजा इथे एक मॉलिक्यूल आहे
आपण इथे एक मॉलिक्यूल ड्रॉ केलो. तसेच सेम इथं अजून एक आपण मॉलिक्यूल ड्रॉ करूयात. तर हे मॉलिक्यूल हे स्वतःचं पोझिशन सोडून दुसऱ्या मॉलिक्यूलपर्यंत जाईना, म्हणजेच काय, हे इथं व्हायब्रेट होत आहे. समजा हा वर्टिकल पोझिशन आहे आणि हा हॉरिझॉन्टल पोझिशन आहे. इथे एक लेफ्ट आहे आणि राईट आहे. हे मोशन होत नाही आहे, वन पॉईंट टू दी अनदर पॉईंट मॉलिक्यूल जात नाही आहे, पण इथं व्हायब्रेट होतो, राईट लेफ्ट लेफ्ट राईट. इथं व्हायब्रेशन होत आहे पण मूवमेंट होत नाही आहे. एका पॉईंटला सोडून दुसऱ्या पॉईंटकडे जात नाही आहे, एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनकडे जात नाही आहे. मग ह्या मोडलाच कंडक्शन मोड असं म्हणतात. आता आपण ह्याचे काही एक्झाम्पल्स बघूयात. एक्झाम्पलच्या अगोदर आपण त्याचं मेकॅनिझम कसं असतं ते बघू. मॉलिक्युलर व्हायब्रेशन. मॉलिक्युलर व्हायब्रेशनमध्ये आपण सॉलिड स्ट्रक्चर बघितलं होतं. समजा हा मेटल रॉड आहे. ह्या मेटल रॉडमध्ये जे ब्ल्यू डॉट्स आहेत ते आहेत मॉलिक्युल्स आणि एका साईडला कॅन्डल लाईट आहे. म्हणजेच ह्याच्या एंडला आपण एका बाजूला कॅन्डलनी हीट पास करत आहोत आणि तसेच आपल्याला दुसऱ्या एंडला हीट एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत पास झालेला मिळेल. तर हे हीट ट्रान्सफर कसं होतो? मॉलिक्यूलच्या व्हायब्रेशनने होतो. मॉलिक्युलर व्हायब्रेशन म्हणजे काय? समजा इथं सपोज आपण ह्याला झूम इन केला असता, मॉलिक्युल्सला आपण झूम इन केलो तर मॉलिक्युल्सला हीट कसं पास होतो? इथं व्हायब्रेशनने हीट पास होतो. समजा एका टोकला इथं मॉलिक्यूल लेफ्ट राईट होत आहे. हे इथं मॉलिक्यूल लेफ्ट राईट मूव होत होत हीट पास करेल. हा एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलला स्ट्रक करेल. स्ट्रक म्हणजे काय? हीट करेल. हीट केल्यानंतर ह्या मॉलिक्यूलचं टेम्परेचर पण वाढेल. आता ह्याचा जो व्हायब्रेशन इंटेन्सिटी जो आहे तो टेम्परेचरवरती डिपेंड आहे. जर मॉलिक्यूल व्हायब्रेशन जास्त असेल तर त्याचं टेम्परेचर पण जास्त असेल आणि व्हायब्रेशन कमी असेल तर टेम्परेचर पण कमी असेल. आणि तसेच टेम्परेचर जास्त असेल तर मॉलिक्यूलचा व्हायब्रेशन पण जास्त असेल आणि टेम्परेचर कमी असेल तर मॉलिक्यूलचा व्हायब्रेशन पण कमी असतो. इकडे इनिशियली कॅन्डलकडे जो मॉलिक्यूल आहे तो व्हायब्रेट होऊन त्याच्या जवळच्या मॉलिक्यूलला व्हायब्रेट करेल. त्याचं जवळचं मॉलिक्यूल व्हायब्रेट होऊन दुसऱ्या मॉलिक्यूलला व्हायब्रेट करेल आणि दुसऱ्या मॉलिक्यूलपासून तिसऱ्याकडे, तिसऱ्यापासून चौथा, असं कंटिन्यू होत एक चेन मॉडेल तयार होतो. ह्या मॉलिक्यूलपासून ते ह्या मॉलिक्यूलपर्यंत हीट ट्रान्सफर होतो. तर इथं काय होत आहे? हीट हे ट्रान्सफर होत आहे एका मॉलिक्यूलपासून ते दुसऱ्या मॉलिक्यूलपर्यंत. कशाच्या ह्याच्याने ते जात आहे? मॉलिक्युलरच्या व्हायब्रेशनने ते जात आहे. मग आता आपण काय बघितलं? मॉलिक्यूल व्हायब्रेशन. आता आपण ॲनिमेशनच्या रूपाने बघूयात मॉलिक्यूल व्हायब्रेशन्स कसं असतं. तर इथे जे रेड कलरचा जो आहे तो म्हणजे काय? टेम्परेचर इथे जास्त आहे आणि ब्ल्यू कलरचा टेम्परेचर इकडे कमी आहे. आणि जसेही हीट जास्त होत आहे तसेच दुसरीकडेही व्हायब्रेशन हे जास्त होत आहे. म्हणजेच टेम्परेचर वाढल्यानंतर व्हायब्रेशन जास्त होतो आणि टेम्परेचर कमी झाल्यानंतर म्हणजेच व्हायब्रेशन इथे कमी होतो. तर इथे डायग्राममध्ये रेड कलरचा जो दिसत आहे म्हणजेच रेड कलरचा व्हायब्रेशन हा जास्त आहे आणि ब्ल्यू कलरचा जो दाखवत आहे तो आहे व्हायब्रेशन्स कमी असलेला. तर हे जे काही मेकॅनिझम आहे त्याला आपण मॉलिक्युलर व्हायब्रेशन मेकॅनिझम असे म्हणतो, ज्याच्यामुळे हीट ट्रान्सफर होतो. हे झालं कंडक्शन मेकॅनिझममधला फर्स्ट आणि कंडक्शन मेकॅनिझममधला सेकंड आहे फ्री इलेक्ट्रॉन्स. दुसरा जो मेकॅनिझम आहे तो आहे फ्री इलेक्ट्रॉन्सचा. तर हीट जो ट्रान्सफर होतो तो दोन टाईपमध्ये असतो, दोन मेकॅनिझममध्ये असतो. एक आहे मॉलिक्युलर व्हायब्रेशन मेकॅनिझम आणि दुसरा आहे फ्री इलेक्ट्रॉन मेकॅनिझम. फ्री इलेक्ट्रॉन्स मेकॅनिझममध्ये काय होतो? फ्री इलेक्ट्रॉन कॅरियर्स हीट फ्रॉम हॉट रिजन टू दी कोल्ड रिजन. आत्ताच आपण अगोदरच्या डायग्राममध्ये बघितलं होतं की हॉट रिजन कुठला असतो आणि कोल्ड रिजन कुठला असतो. हॉट रिजन म्हणजे कुठे? जिथे हीट सोर्स असतो तो झाला हॉट रिजन आणि जिथे हीट सोर्स नसतो तो झाला कोल्ड रिजन. तर हॉट रिजनपासून ते कोल्ड रिजनपर्यंत इलेक्ट्रॉन जात असेल तर आपल्याला समजावं लागेल की इथं मॉलिक्यूल वेगळा आणि इलेक्ट्रॉन वेगळा. मॉलिक्यूल हा सॉलिडमधला असतो, मॉलिक्यूल असतो सॉलिड पार्टमधला
आणि इलेक्ट्रॉन काय असतो, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल असतो. जर इलेक्ट्रॉन असेल तरी पण हीट कॅरी करू शकतो आणि मॉलिक्यूल व्हायब्रेशन असेल तरी पण मॉलिक्यूल व्हायब्रेशन हीट कॅरी करू शकतो. तर इथं आपण अजून एक ॲनिमेशन पाहू शकतो. इथे जे लाल डॉट्स आहेत मोठे ते आहेत मॉलिक्युल्स आणि जे छोटे छोटे डॉट्स आहेत ते पळत आहेत ते म्हणजे इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स इथं मूव्ह होत आहेत. तर इलेक्ट्रॉन्स इथं मूव्ह होऊ शकतात बट मॉलिक्युल्स इथं मूव्ह होऊ शकत नाहीत. तर मग आता आपण ह्या पॉईंटपासून इलेक्ट्रॉन्स बघू शकतो की इलेक्ट्रॉन्स हे रन होत आहेत. तर हे इलेक्ट्रॉन्स हीट कॅरी करू शकतात. हीट कॅरी करून इकडे एंडपर्यंत ते घेऊन जाऊ शकतात. तर ह्याच्यामुळे आपल्याला काय कळतो, फ्री इलेक्ट्रॉन्स कॅरीज मोर हीट कम्पेअर टू दी मॉलिक्युलर व्हायब्रेशन्स. तर आपल्याला समजावं लागेल की कंडक्शनमध्ये हीट ट्रान्सफर होतो मॉलिक्युलच्या व्हायब्रेशनमुळे आणि इलेक्ट्रॉनच्या फ्लोमुळे. जर का आपण कम्पेअर केलं तर मॉलिक्युलर व्हायब्रेशननी हीट किती ट्रान्सफर होतो आणि इलेक्ट्रॉनच्या ह्याच्याने किती हीट ट्रान्सफर होतो, तर ॲज कम्पेअर टू मॉलिक्युलर व्हायब्रेशन इलेक्ट्रॉन्स जास्त हीट कॅरी करतात ॲज कम्पेअर टू मॉलिक्युलर व्हायब्रेशन. समजा इथं खाली डायग्राममध्ये 100% हीट ट्रान्सफर होत आहे. 100% हीट ट्रान्सफर होत असेल तर इथं इलेक्ट्रॉन्सच्या ह्याच्याने जास्त हीट ट्रान्सफर होणार. समजा 100% पैकी मॉलिक्युलर व्हायब्रेशननी 10% हीट ट्रान्सफर होत असेल तर राहिलेलं 90% हे इलेक्ट्रॉन्सच्या ह्याच्याने 90% हीट ट्रान्सफर होतो. तर ॲज कम्पेअर टू कुठलं जास्त आहे, इलेक्ट्रॉनच्या फ्लोनी जास्त हीट ट्रान्सफर होत आहे ॲज कम्पेअर टू मॉलिक्युलर व्हायब्रेशनने. आता दुसरा जो मोड ऑफ हीट ट्रान्सफर आहे तो म्हणजे कन्व्हेक्शन हीट ट्रान्सफर. मग कन्व्हेक्शन हीट ट्रान्सफर म्हणजे काय? कन्व्हेक्शन इज द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम वन प्लेस टू द अनदर बाय द ॲक्च्युअल मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स. तर इथं मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स अलाउड आहे. कन्व्हेक्शन इज युजली द डॉमिनंट फ्रॉम द हीट ट्रान्सफर इन लिक्विड अँड गॅसेस. कन्व्हेक्शन म्हणजे काय? कन्व्हेक्शन म्हणजे लिक्विडमध्ये हीट ट्रान्सफर होते, लिक्विड आणि गॅसेसमध्ये हीट ट्रान्सफर होतो, त्याला आपण फ्लुइड असं म्हणतो. कंडक्शनमध्ये मुवमेंट अलाउड नव्हता आणि कन्व्हेक्शनमध्ये मुवमेंट अलाउ आहे. इकडच्या साईडला डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता की एक बीकर आहे आणि बीकरमध्ये पाणी आहे. समजा आपण खाली इथे हीट स्टेम दिला, जर आपण हीट पास केला असता तर पॉटला चिटकून एक मॉलिक्यूल आहे समजा, तर हा जो काही बीकर आहे किंवा पॉट आहे तो काय करेल, हीट घेईल आणि हीट घेऊन कशाला देईल, मॉलिक्युल्सला. मग ह्याच्याने मॉलिक्युलचा वेट कमी होईल. मॉलिक्युलचा वेट कमी झाला म्हणजे तो लेस डेन्स झाला, डेन्सिटी त्याचा कमी झाला. डेन्सिटी कमी झाल्याने हा मॉलिक्यूल वरती जाऊन मूव्ह करायला चालू करेल. समजा आपण काहीतरी जाळल्याने एअर मॉलिक्यूल जसे हवेत जातात ना, तसेच सेम वॉटर मॉलिक्यूल पण खालून हीटमुळे वरती जातात. मग हा जो खालचा मॉलिक्यूल आहे तो लाईट वेट होऊन वरती जातो आणि वरती जो अवेलेबल मॉलिक्यूल आहे तो काय होईल, खाली येईल. खालचा वर जाऊन वरचे खाली पुश होईल. तर वरचा मॉलिक्यूल खाली कसा येतो, खालचा डेन्स कमी झाल्यामुळे वरती गेला आणि वरचा मॉलिक्यूल थंड असल्यामुळे तो हायली डेन्स असतो ॲज कम्पेअर टू खालच्यापेक्षा. मग हायली डेन्स असल्यामुळे ते लगे खाली येतो. तर हा खालचा जो रिजन आहे तो हीटमुळे लाईट डेन्स होऊन खूप लाईट वेट होऊन वरती जातात वॉटर मॉलिक्युल्स आणि वरती जो रिजन आहे तो हायली डेन्स आहे आणि हायली डेन्स म्हणजे वेटमध्ये जास्त आहे, तर ते खाली येऊन असं पूर्ण मेकॅनिझम कंप्लीट होतो. तर ह्यालाच कन्व्हेक्शन असं म्हणतात. इथं अजून एक आपण डायग्राम बघू शकतो. खाली हीट प्रोव्हाइड करत असताना वॉटर मॉलिक्युल्स हे कसे मूव्ह होतात. कन्व्हेक्शनमध्ये ॲक्च्युअली मॉलिक्यूल हा मूव्ह होतो एका पोझिशनपासून, एका प्लेसपासून ते दुसऱ्या प्लेसपर्यंत. कंडक्शनमध्ये तसं होत नव्हतं, मॉलिक्यूल हा तिथेच राहत होता बट व्हायब्रेशन होत होता, पण इथे मॉलिक्युल्स हा मूव्ह होतो. तर तिसरा जो आहे तो आहे रेडिएशन हीट ट्रान्सफर. रेडिएशन इज अ मोड ऑफ हीट ट्रान्सफर इन विच मीडियम इज नॉट रिक्वायर्ड.
तर कंडक्शनमध्ये आपण सॉलिड मीडियम बघितलो आणि कन्व्हेक्शनमध्ये फ्लुइड मीडियम होता, म्हणजे तिथं लिक्विड आणि गॅसेस मीडियम होता. आणि रेडिएशनमध्ये इथं मीडियम नाही आहे. रेडिएशनमध्ये मीडियम हे ॲब्सेन्स आहे. तर विदाउट मीडियम इथं हीट ट्रान्सफर होऊ शकतो. तर हे वेव्ह कसं ट्रान्सफर होतो? हे वेव्ह इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या रूपाने हीट ट्रान्सफर करतो. तर इथं आपण डायग्राममध्ये बघू शकतो की इथं सूर्य आणि पृथ्वी आहे. आपल्याला माहीत आहे की सूर्याकडून येणारे रेज हे इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या रूपाने येतात. मग इथे सन हे हायर टेम्परेचरमध्ये असतो आणि पृथ्वी हे लोअर टेम्परेचरमध्ये असतो. पृथ्वीच्या सभोवताली एक लेयर असतो, तेथे ऑक्सिजन असतो आणि अदर टाईप ऑफ गॅसेस पण असतात. तर ह्या लेअरनंतर तिथे कुठलाही मीडियम नसतो. तिथं कुठलाही गॅस आणि मीडियम नसतो. म्हणजेच काय, तिथे व्हॅक्यूम असतो. व्हॅक्यूम म्हणजेच काय, ॲब्सेन्स ऑफ मीडियम. तर मीडियम नसतानाही सनचे रेज म्हणजे सनकडून येणारा हीट हे अर्थपर्यंत पोहोचतो. तर आपल्याला इथे समजावं लागेल की सूर्यापासून ते पृथ्वीकडे ॲब्सेन्स ऑफ मीडियम असतानाही, म्हणजे तिथं मीडियम नसतानाही हीट एनर्जी आपल्याला मिळतो, म्हणजेच त्याला रेडिएशन ऑफ हीट ट्रान्सफर असं आपण त्याला म्हणू शकतो. तर रेडिएशनमध्ये काय असतो? रेडिएशनमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज हे सूर्यापासून ते पृथ्वीकडे डायरेक्ट येत असतात. तर आपल्याला रेडिएशनमुळे कळालं की ॲब्सेन्स ऑफ मीडियम ऑर विदाउट मीडियम हीट कॅन ट्रान्सफर. सपोज तिथं गॅसेसचं लेअर आहे, समजा इथं ऑक्सिजन किंवा अदर गॅसेस आहेत, तरी पण सूर्यापासून जे येणारे EM वेव्ज आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज, ते डायरेक्ट पृथ्वीकडे येतात. विदाउट ऑर विथ मीडियम डायरेक्ट इथं हीट ट्रान्सफर होतो. समजा सूर्यापासून ते पृथ्वीकडे EM वेव्ज येत असताना मध्ये एक मीडियम आहे, एअर किंवा गॅसेसचा मीडियम असेल, तर हीट हे कमी ट्रान्सफर होतो. आता इथं हीट कमी का ट्रान्सफर होतो? कारण सूर्यापासून येणारे वेव्जना ह्या गॅसेस पार्टिकलमुळे डिस्टर्बन्स होतो. डिस्टर्बन्स झाल्यामुळे हीट ट्रान्सफरचा रेट हा कमी असतो. तसेच सेम वॉटर मॉलिक्यूलमध्ये पण, वॉटरमध्ये पण EM वेव्ह जर पास होत असेल तर त्यामध्येही त्याचा रेट हा कमी असतो. तर ह्याचंच पुन्हा एकदा आपण ॲनिमेशन बघू. इथं पृथ्वी आहे आणि हा सूर्य आहे. सूर्याचे किरण आपण EM वेव्ज म्हणजे EM वेव्हच्या रूपात पृथ्वीकडे येत असेल, तर पृथ्वीच्या भोवताली तर ॲटमॉस्फिअर आहे. जो व्हाईट कलरचा राऊंड लेअर आहे तो आहे ॲटमॉस्फिअर. एअर आणि गॅसेस पार्टिकल्स असतात. आणि ह्या गॅसेस लेअरच्या वरती व्हॅक्यूम आहे, म्हणजे इथं प्युअर मीडियम आहे. प्युअर व्हॅक्यूम आहे, म्हणजे इथं रेडिएशन हे जास्त असतं. आणि इथे खालच्या साईडला काय आहे? गॅसेस आहेत. गॅस असल्यामुळे इथं काय आहे? रेडिएशन हे कमी असतो ॲज कम्पेअर टू व्हॅक्यूम. रेडिएशन रेट हा कमी असतो. विंटरमध्ये आपण हीट घेत असतो, तर हीट घेत असताना हे जे हीट ट्रान्सफर होत आहे ते रेडिएशनच्या रूपात म्हणजेच EM वेव्हच्या रूपात आपल्याकडे मिळतो. तर मग आता आपण पहिल्याचं पिक्चर घेऊयात. इथं आहे हीट सोर्स. हीट सोर्सकडे सपोज आपण रॉड ठेवला तर इथं काय होईल? स्टीलचा किंवा कुठलाही मेटल रॉड आपण घेतला असता तर इथं एका टोकला आपण जेव्हा हीट पास करतो, हीट सोर्स दिला असता, तर इथून हीट हे ट्रान्सफर होत आपल्या हाताकडे येतो. म्हणजे इथं सॉलिड स्टेटमध्ये मॉलिक्युल्स हीट ट्रान्सफर होत असतो. तर हे झालं कंडक्शन. आणि सेकंडमध्ये काय आहे? कन्व्हेक्शन. इथं एअर मॉलिक्युल्स आहेत. सोर्सपासून ते एअर मॉलिक्यूलपर्यंत इथं हीट ट्रान्सफर होतो. आणि हे एअर मॉलिक्यूल लाईट डेन्स होऊन खालचे वरती जाऊन स्ट्रक होतात आणि नंतर आपल्या हाताला स्ट्रक होऊन ते हीट आपल्याला मिळतो. इथे एअर मॉलिक्यूल हे लाईट वेट होऊन वरती जाऊन स्ट्रक होतात, म्हणजे आपल्याला हाताला मिळतो. इथं ॲक्च्युअल हीट ट्रान्सफर होतो, त्यालाच कन्व्हेक्शन असं म्हणतात. आणि थर्ड आहे रेडिएशन. रेडिएशन हे EM वेव्जमुळे मिळत असतात. सूर्यापासून जे मिळत असतात रेज त्याला EM वेव्ज असं म्हणतात.
रेडिएशन म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज हे एका प्लेसपासून ते दुसऱ्या प्लेसपर्यंत जातात. मग आता आपण ह्या तिन्हींचा एकदा डिफरन्स बघूयात. कंडक्शन म्हणजे काय? कंडक्शन इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हाय टेम्परेचर रिजन टू द लो टेम्परेचर रिजन विदाउट ॲक्च्युअल मायग्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ द मीडियम. मग कन्व्हेक्शन काय येतो? कन्व्हेक्शन इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हाय टेम्परेचर रिजन टू द लो टेम्परेचर रिजन. इथं विथ येतं, विथ ॲक्च्युअल मायग्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ द मीडियम. आणि थर्ड आहे रेडिएशन. रेडिएशन इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. आता कंडक्शनमधला सेकंड पॉईंट, इट ऑकर्स इन सॉलिड ओनली. आणि कन्व्हेक्शनमध्ये इट ऑकर्स इन लिक्विड अँड गॅसेस ओनली. आणि रेडिएशनमध्ये इट ऑकर्स इन बोथ मटेरियल मीडियम ॲज वेल ॲज व्हॅक्यूम. तर थर्ड पॉईंट आहे, एक्झाम्पल बघूया सगळ्यांचे. कंडक्शनमध्ये हीट ट्रान्सफर थ्रू मेटल रॉड, आणि कन्व्हेक्शनमध्ये हीट ट्रान्सफर थ्रू वॉटर अँड गॅस, आणि रेडिएशनमध्ये हीट ट्रान्सफर फ्रॉम सन टू दी अर्थ. आता फोर्थ पॉईंट बघूयात. कंडक्शनमध्ये इट इज स्लो प्रोसेस, आणि कन्व्हेक्शनमध्ये इट इज फास्टर दॅन दी कंडक्शन, आणि रेडिएशनमध्ये इट इज फास्टर दॅन दी कंडक्शन अँड कन्व्हेक्शन येतो. आता पाचवा पॉईंट बघू. कंडक्शनमध्ये मटेरियल मीडियम इज रिक्वायर्ड, आणि कन्व्हेक्शनमध्ये मटेरियल मीडियम इज रिक्वायर्ड, आणि रेडिएशनमध्ये मटेरियल मीडियम इज नॉट रिक्वायर्ड. ठीक आहे, हे झालं डिफरन्स बिटवीन ह्या तिन्हींचे. नेक्स्ट लेक्चरला आपण कंडक्टर्स म्हणजे काय आणि इन्सुलेटर म्हणजे काय ते पाहणार आहोत. थँक्यू.